वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. SBI क्लर्कचा रिझल्ट लागला, त्यामध्ये आपल्या क्लासच्या 16पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आणि त्यापैकी पूजा मोरे आज आपल्यासोबत आहे. तर पूजाचं जी जर्नी आहे ही फार इन्स्पायरिंग आहे, खास करून मुलींसाठी. त्यामुळं मी पूजाला मुद्दाम म्हटलं की नेमकी तुझी ही जर्नी कशी आहे हे सगळ्यांना सांग. तसं बघायला गेलं तर क्लास तिने फार अगोदर केला होता 2019ला, पण 2019 नंतर लगेच कोविड आला, तो गॅप पडला. परत काही वैयक्तिक घरगुती कारणामुळे तिला मध्ये थोडा गॅप पडला आणि त्याच्यानंतर तिचं लग्न झालं 2022ला. आणि 2022 नंतर घरचं सांभाळत सगळं तिनं अभ्यास सुरू ठेवला आणि फायनली तिचं SBIला ॲज अ ज्युनियर असोसिएट म्हणून सिलेक्शन झालं. त्यामुळं खरंच हे एक फार मोठी अचीवमेंट आहे. घरचं सगळं सांभाळत अभ्यास करत ही एक्झाम क्रॅक करण्यामध्ये म्हणजे सर्वात अगोदर तिचे अभिनंदन. सो तिने ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करावी अशी मी तिला विनंती करतो. माझं नाव पूजा मोरे. माझं MSc मॅथ्स झाले 2019ला झाले. त्यानंतर काय करायचं तर मग बँकिंग करायचं असं डोक्यात होतं. मग सगळ्यांनाच माहिती आहे फ्युचर प्रो आपल्या कोल्हापुरात किती फेमस आहे. मग मी क्लास तेव्हा केला. 2019ला ऑगस्टला क्लास लावलेला, 3 महिने क्लास केला. तेव्हा LICच्या जागा निघालेल्या, प्री निघालेली, पण मेन्सला काय सिलेक्शन झालं नाही. मग स्टडी सुरू होता तसा थोडा. 2020ला कोविड आला. त्याच्यामध्ये मग पप्पांना जरा झालेलं कोविड वगैरे, तर त्याच्यामध्ये 2020च्या काय एक्झाम देता चालल्या नाहीत, बरोबर त्याच वेळी झालेल्या एक्झामच्या टाईममध्ये. मग 2020-21 असं जरा म्हणजे एवढा काय रेग्युलर स्टडी नव्हता सुरू. मग 22ला लग्न ठरलं. मग लग्न झाल्यानंतर पण होईल का नाही, करता येईल का नाही असं जरा असं वाटत होतं. पण सगळेच म्हणजे माझा नवरा, सासू सासरे सगळे सपोर्टिव्ह खूप आहेत. म्हणजे आत्तापर्यंत पण नवरा बाहेर जरी जॉबवर जायचं असलं तरी सकाळी जाताना आज काय अभ्यास करणार, आल्यावर मला सगळं सांगायचं, म्हणजे असं एवढं सगळं. आणि सासू सासरे पण जरी एक्झामच्या वेळी ना एक्झाम सुरू असल्या तरी घरातलं काही काम करू देत नव्हते, म्हणजे करायचे सगळे स्वतः, मला बस म्हणायचे, सपोर्ट करायचे. त्यामुळं म्हणजे त्यांचा कुठेतरी हात आहे की आता म्हणजे ह्यावेळी माझी क्लिअर झाली ह्यावेळी 2025ला SBI क्लिअर असं. आणि मुलींना म्हणजे खास करून म्हणजे असं सांगेन की पेशन्स तर ठेवायला पाहिजेत, म्हणजे करायचं असेल तर, आणि जिद्द पण पाहिजे असं. काय प्रॉब्लेम फेस झाले प्रश्न करताना? म्हणजे केस आधी जर असं मॉक टेस्ट, आधी कसं नवीन नवीन असताना आपल्याला माहीत नसतं की मॉक टेस्ट वगैरे द्यायच्या असतात वगैरे. ते मॉक टेस्ट द्यायचं काल्यानंतर कुठल्या मॉक टेस्ट द्यायच्या, ते पण जरा असं करंट अफेअर कुठलं फॉलो करायचं वगैरे, ते जरा आधी जरा असं डिफिकल्ट वाटायचं. नंतर मग जरा असं समजत गेल्यानंतर मग जरा क्लिअर होत गेलं की ह्या मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत, हे करंट अफेअर केलं पाहिजे वगैरे. मग असं. मला काय विचारायचं? सो फार इन्स्पायरिंग जर्नी होती बघा. कारण घरचं सांभाळत अभ्यास करणं खूप अवघड असतं. काही मुलांना देखील ते जमत नाही. आणि जर मॅरिड वुमन असेल तर खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात. यामध्ये पतीचा सपोर्ट जो असतो तो फार फार महत्त्वाचा असतो. त्यामुळं तिने तर ऑलरेडी एक्सपेक्टेशन हाय केलेले आहेत. अगदी तिच्या हजबंडचं देखील खरंच अभिमान वाटला पाहिजे तिला देखील. आणि एक्सपेक्टेशन खूप हाय केलेले आहेत. आणि याचा मुलांनी देखील एक पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे आणि मुलींनी देखील पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. पॉझिटिव्हली असा विचार केला पाहिजे की लग्न झाल्यानंतर देखील एक्झाम क्रॅक होतात. मुलांनी असा विचार केला पाहिजे की आपण देखील फ्युचरमध्ये कधी लग्न झालं तर आपल्याला देखील असंच सपोर्ट करायचं आहे, तर तुमच्या वाईफचं देखील सिलेक्शन होऊ शकतं. पण यामध्ये दुसरी देखील बाजू आहे की जर तुम्ही अनमॅरिड असाल तर लवकरात लवकर सिलेक्शन घेण्याचा प्रयत्न करा. कारण नंतर प्रॉब्लेम फेस होतात. असं नाही की आयुष्य एकदम साधं सरळ आहे. एक्सपेक्टेशन्स असतात, बऱ्याचशा आजूबाजूच्या गोष्टी असतात, किती वर्ष अजून प्रिपरेशन करणार चालू असतं. आणि कुठे ना कुठेतरी त्याचं प्रेशर यायला लागतं. पण ते जर हँडल करायला जमलं तर निश्चितच यामध्ये यश आहे. आणि IBPSचा आपला पॅटर्नच असा आहे
जो कंटिन्युअसली अभ्यास करेल त्याला यश हे नक्की मिळतं. जो सातत्य ठेवतो त्याला यश हे नक्की मिळतं. जनरली आपल्या क्लासमधून बघा दरवर्षी मॅरिड वुमनचं सिलेक्शन होत असतं. लग्न होऊन देखील अभ्यास मुली करत असतात. बऱ्याच मुलींनी हे अगोदर दाखवून दिलेलं आहे. अगदी आपली शुभांगी, तिचं सिलेक्शन RBIला झालं, SBIला झालं, IBPS PO, RRB PO, बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. ती देखील मॅरिडच होती. सो यांना जमू शकतं, तर तुम्हाला ज्या आता अनमॅरिड आहेत, मुलं असतील, मुली असतील, जे फुल टाईम प्रिपरेशन करत आहेत, त्यांना का नाही जमणार? सो असं पॉझिटिव्ह मोटिवेशन आपण पूजाकडून घेऊया. आणि परत एकदा अभिनंदन. थँक्यू.